स्ट्रिंग म्हणजे काय हे माहीत आहे सर्वांना. देन फंडामेंटल डेटा टाईप आहे तो, पण आपण इथं थोडे डिटेलमध्ये घेणार आहे. स्ट्रिंगच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत ते आपल्याला पाहायचे आज. स्ट्रिंग डेटा टाइप इन पायथॉन. स्ट्रिंग इज अ पायथॉन इन पायथॉन इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर एन्क्लोज बाय, हे ऑलरेडी मी सांगितलं ना तुम्हाला, सिंगल, डबल और ट्रिपल कोटेशन. ठीक आहे, तुम्ही कोणतेही पण घेऊ शकता इथे, सिंगल, डबल, ट्रिपल. देन हे नाव आहेत काही. दिस इज अ मल्टीलाइन स्ट्रिंग, इट इज सिंगल लाइन स्ट्रिंग, सिंगल लाइन स्ट्रिंग, मल्टीलाइन स्ट्रिंग. ठीक आहे, ही मल्टीलाइन स्ट्रिंग आपण सिंगल, ट्रिपल कॉटमध्ये पण लिहू शकतो. ठीक आहे, विच इज पॉसिबल. देन पायथॉन हा वर्ड लिहिला. इंडेक्सिंग तुम्हाला माहीत पडलं. इंडेक्सिंग 0 1 2 3 4 जे काही नंबर्स असेल, 1 to 4चा अर्थ काय होतो. स्ट्रिंग 1 to 4, 1:4चा अर्थ काय होतो. 1:4 स्टार्ट विथ, हां, याचा अर्थ बघा, 0 1 2 3 4 आणि 5. इथे लॉजिक नेहमी काम करते एंड -1. एंड -1. एंड -1 म्हणजे काय, 4 - 1. 4 - 1 म्हणजे काय, 3. 0 1 पासून 3 पर्यंत. तर 1 लोकेशन कोणतं आहे, 2 3. एवढं चिन्हाचं आन्सर. आन्सर कळला, YTH. इज इट क्लिअर ना. देन लेन ऑफ स्ट्रिंग. लेन एक फंक्शन आहे, इट इज नॉट अ मेथड, इट इज अ फंक्शन. हा काय कॅल्क्युलेट केन, नंबर ऑफ एलिमेंट्स इन द स्ट्रिंग. The length of S is a 6. Okay. Next, string methods आहेत या, इम्पॉर्टंट मेथड आहे स्ट्रिंगच्या. सम कॉमनली यूज स्ट्रिंग मेथड इन पायथॉन. आताच आपण लेन बघितलं. एक मेथड आहे फाइंड, एक आहे रिप्लेस, स्प्लिट, जॉइन आणि स्ट्रिप. या मेथड्स आहेत. प्रत्येक मेथडचं एक काम आहे, फाइंड द फर्स्ट ऑकरन्स ऑफ द सब स्ट्रिंग. म्हणजे तुमच्याकडे एक स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगमध्ये तुम्हाला सबस्ट्रिंग शोधायची आहे. काय शोधायची आहे, सबस्ट्रिंग शोधायची आहे. त्या सबस्ट्रिंगचं पहिलं अकरन्स ते देण्याचं काम आपल्याला फाइंड फंक्शन करते. स्ट्रिंगमधली सबस्ट्रिंग शोधायची आहे, बघू आपण लगेचच. हा रिप्लेस करून देते, सबस्ट्रिंगला विथ अनादर स्ट्रिंगसोबत रिप्लेस करून देते. स्प्लिट काय करते, स्प्लिट द स्ट्रिंग इन टू द लिस्ट. कधी कधी काय असतं, लिस्टमध्ये त्या स्ट्रिंगला प्रोसेस करायचं असते. मला एक माझ्याकडे स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगचे जे प्रत्येक वर्ड्स आहे, त्या प्रत्येक वर्ड्सला मला प्रोसेस करायचं आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, आपण जेव्हा रिव्ह्यू देतो ना, अमेझॉनवर रिव्ह्यू लिहितो आपण, फ्लिपकार्टवर रिव्ह्यू देतो. आपण जे काही लिहितो ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये असते, स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये असते. कोणता डेटा टाईप असते त्याचा, पण त्याच्यामधलं मला काही कीवर्ड्स काढायचे आहे, गुड, एक्सलंट, अमेझिंग, असे वर्ड काढायचे. तर मला काय करावं लागेल, त्या स्ट्रिंगला सबस्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणजे एका लिस्टमध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे त्याच्यात वर्ड आहे समजा, वेगवेगळे वर्ड्स आहेत, त्या वर्ड्सला मला कॉमा देऊन सेपरेट वेगळं काढावं लागेल. आणि ते किती यूज केलं त्याच्यावरून मी रिकमेंडेशन बनवून त्याचं, म्हणजे काय आहे याचा फीडबॅक काय, मी माझ्या मॉडेलला ट्रेन करेन मशीन लर्निंगच्या. कळत आहे का, तसा यूज आहे त्याचा. तर स्प्लिट करतो आपण तेव्हा, स्प्लिटिंग म्हणतात त्याला. ठीक आहे. जॉईन, सर्व स्ट्रिंगला एकत्र जॉईन करायचं आहे, जॉईन मेथड वापरतो. स्ट्रिप मेथड, स्पेसेस रिमूव्ह करण्यासाठी, स्ट्रिंगमधले असणाऱ्या अननेसेसरी स्पेसेस. पण तुम्हाला एखादा मेसेज डिस्प्ले करायचा आहे, इट शुड बी डिस्प्लेड प्रॉपरली. तर कसा करणार डिस्प्ले, त्याच्यात स्पेसेस असू शकतात ना, किंवा असे कॅरेक्टर्स असू शकतात, किंवा तुम्ही प्रोग्राम लिहिणार त्याच्यासाठी, ते करून तुम्ही करू शकता. म्हणून इथं स्ट्रिंग हा टॉपिक मी वेगळा ठेवलेला आहे. आयडिया तुम्हाला आलेली आहे स्ट्रिंगची तशी. ठीक आहे. आता 1 by 1 आपण याच्यात बघू काय पॉसिबिलिटीज आहेत. तर पहिली एक इथं पॉसिबिलिटी दिलेली आहे, लेंथ. हे तर माहीत आहे तुम्हाला, कळलं काही लेंथ याची सांगा. प्लीज टेल मी द लेंथ ऑफ दी स्ट्रिंग इफ यू अंडरस्टँड. हे कॅल्क्युलेट करणार येणार नाही, मला सांगावं लागेल किती स्पेसेस आहेत. करेक्ट. पण जर मी इथं एवढं ठेवलं तर सांगा मला किती स्पेसेस असेल याच्यात. मोजायचं, नंबर ऑफ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19
20, 21. म्हणजे 21 काय आहे, याची लेंथ किती आहे 21. हे जे स्पेस आहे ना इथे टाकलेली आहे कोणालाच माहीत नाही, म्हणजे मला काढावे लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल. हा जर कोटेशन इथं असला तेव्हा याची लेंथ 21 आहे. इज इट क्लिअर? लेंथ फंक्शन क्लिअर झालं. आपण लेंथमध्ये स्पेसला पण कन्सिडर करतो. इज इट क्लिअर ना? ओके. देन नेक्स्ट हां, फाइंड फंक्शन. फाइंड फंक्शन काय करते, सर्च फॉर द लेफ्ट टू राईट, लोकेशन फाइंड आउट करते. फाइंड फंक्शनचं काम काय, याच्यात दोन टाईप येतात, आर फाइंड, फाइंड. फाइंड फंक्शन काय करते, लेफ्ट टू राईट. लेफ्ट कोणता आहे, लेफ्ट, दिस इज द लेफ्ट ना, टू राईट. ठीक आहे, राईट आहे ना पूर्ण एवढा, लेफ्ट टू राईट. इथून अशी स्टार्ट झाली ना स्ट्रिंग, पूर्ण कंप्लीट झाली ना अशी, लेफ्ट टू राईट. याच्यामध्ये मला एक पर्टिक्युलर वर्ड फाइंड आउट करायचा, पायथॉन. आता पायथॉनचं लोकेशन कोणतं आहे तसं याच्यामधलं सांगा मला. पायथॉनचं लोकेशन कोणतं आहे? हे 0 लोकेशन आहे, हे 1 लोकेशन आहे, हे 2 लोकेशन आहे, कळत आहे? हे 3 लोकेशन आहे, हे 4th लोकेशन आहे, हे 5th आहे, हे 6 आहे, करेक्ट ना? हे 7th आहे, स्पेस 8 आहे. हा पायथॉन 9 आहे, 9th लोकेशनवर आहे. कोणत्या लोकेशनवर आहे पायथॉन वर्ड? 9th लोकेशनवर आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे, फर्स्ट अकरन्स. कोणतं अकरन्स? फर्स्ट अकरन्स फाइंड आउट करेल, लेफ्ट टू राईट मधला फर्स्ट अकरन्स. पायथॉन तर इकडे पण आहे ना, पायथॉन इथे आहे ना, पण हा नाही फाइंड आउट करणार आपण. हा पायथॉन वर्ड पहिला जो येईल लेफ्ट टू राईटमध्ये, जो पहिला पायथॉन वर्ड येईल तो फाइंड आउट करतो आपण या फाइंडनं. पण आता दुसरी मेथड आहे याच्यामध्ये, आर फाइंड नावाची. कोणती आहे? पण ही मेथड काम कशी करेल, ही एक्झॅक्टली वेगळ्या पद्धतीनं काम करेल. तशीच काम करेल, फक्त या डायरेक्शनमध्ये. कळलं? 1 सेकंड. या डायरेक्शनमध्ये. कोणत्या? या डायरेक्शनमध्ये. या डायरेक्शनमध्ये काम करेल. आता मोजा कोणत्या नंबरवर आहे, तुम्हाला मोजावं लागेल पॉझिटिव्ह इंडेक्सिंगनं. जो काही नंबर येईल, आता पुन्हा लेंदी प्रोसिजर आहे, 1 2 3 4 0 1 2 3 4 इथपर्यंत यावं लागेल. हे जे ऑकरन्स आहे म्हणजे इकडून तुम्ही फाइंड आउट केलं पायथॉन. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? ओके. लेफ्ट स्ट्रिंग, आर स्ट्रिंग म्हणतात त्याला, आर फाइंड. आर फाइंड मेथड. फाइंड तर माहीतच आहे ना, लिनक्सचं पॉप्युलर फंक्शन आहे फाइंड, कमांड आहे ती. ओके. एनिवे नेक्स्ट, आता इंडेक्स पहा. इंडेक्स रिटर्न्स द इंडेक्स ऑफ द फर्स्ट ऑकरन्स. हा पण माहिती आहे का, इंडेक्स आणि फाइंड दोन्ही सेमच आहे, दोन्ही सेम आहे. डिफरन्स सांगेल मी तुम्हाला. आर फाइंड सर्चेस द इंडेक्स ऑफ द लास्ट अकरन्स ऑफ द सबस्ट्रिंग. सेम आहे बिलकुल. इंडेक्स मेथड आणि फाइंड मेथड सेम आहे. हे बघा इथं किती आहे, 9th लोकेशनवर आहे. म्हणजे आधीचं एक्झाम्पल बघितलं तुम्ही, तिथे 9वाच नंबर होता ना. टू फाइंड द सबस्ट्रिंग. सबस्ट्रिंग कोणती आहे याच्यातली सांगा. पायथॉन काय? सबस्ट्रिंग आहे. पायथॉन सबस्ट्रिंग आहे. तुमच्याकडे एक लाईन आहे एवढी मोठी, याच्यातली तुम्हाला सबस्ट्रिंग फाइंड आउट करायची आहे. रिव्ह्यूवरनं फीडबॅक दिला, त्या फीडबॅकमधलं तुम्हाला एक्सलंट वर्ड फाइंड आउट करायचा आहे. प्रोग्राम बनवू शकते ना असा. रिव्ह्यूवरनं फीडबॅक दिला म्हणजे तुम्हाला सेंटिमेंट ॲनालिसिस करायचं आहे. कोणतं ॲनालिसिस? सेंटिमेंट कळतं ना, म्हणजे त्याचं म्हणणं काय ॲक्च्युली. तर ते म्हणणं पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, असा वर्ड शोधावा लागेल त्याच्यातलं. तुमच्याकडे एक डिक्शनरी राहील, वर्डची लिस्ट राहील, त्या लिस्टचा तो मेंबर आहे का पाहावा लागेल, हा वेगळा वर्ड काढून. आणि त्याच्यावरून तुम्ही डिसाईड कराल. काय डिसाईड कराल? त्याचा सेंटिमेंट काय प्रॉडक्टबद्दल. दॅट इज अ सेंटिमेंट अनालिसिस. तर तुम्ही करू शकता ते. तर सेंटिमेंटसाठी आपण ह्या मेथड्सचा वापर करतो. बघा पायथॉनमध्ये प्रत्येक गोष्ट शॉर्टकट केलेली आहे. हीच गोष्ट तुम्ही प्रोग्राम लेंदी बनवून पण वापरू शकता. सी जावामध्ये कसं आहे, या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड केलेल्या पाहिला ना तुम्ही. हे जे आता इथे इंडेक्स नावाचं फंक्शन वापरलं, मेथड वापरली, ही मेथड बॅकएंडमध्ये जर तुम्ही सीमध्ये इम्प्लिमेंट करायला गेलं तर तुम्हाला खूप मोठा कोड लिहावा लागेल टू फाइंड दॅट पर्टिक्युलर वर्ड. पण पायथॉनमध्ये डायरेक्ट मेथडच दिलेली आहे. कळलं ना? ओके. आर फाइंड मेथड काय काम करतं? सेम आहे. इंडेक्स आणि फाइंड सेम आहे. डिफरन्स काय पाहू आपण. डिफरन्स एकच आहे. एका ह्याच्यात जर आपण फाइंड करण्याचा प्रयत्न केला आणि ते जर नसलं तर एरर येते, एका ह्याच्यात एरर येत नाही. एवढाच डिफरन्स आहे. पहा डिफरन्स काय, वाचा. नोट डिफरन्स बिटवीन इंडेक्स अँड फाइंड इज इफ लोकेशन व्हॅल्यू नॉट फाउंड देन इंडेक्स विल गिव्ह द एरर.
म्हणजे तुमचं एक सेंटेन्स आहे, त्या सेंटेन्समध्ये पायथॉन वर्डच नाही मिळाला तुम्हाला, तर काय होईल? इंडेक्स विल थ्रो ॲन एरर. इंडेक्स काय करेल? एरर देईल. फाइंड एरर देणार का? फाइंड विल नॉट गिव्ह द एरर. एवढा डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे? आणि आपला जो प्रोग्रॅमिंगचा फ्लो आहे हा नॉर्मली तुम्हाला टर्मिनेट नाही करायचा आहे. जेव्हा प्रोग्राम करताना त्याच्यात एरर येते तर प्रोग्राम थांबून जातो ना, थोडा प्रोग्राम काय होतो? थांबून जातो. त्या कंडिशनमध्ये त्या प्रोग्रामला डिस्टर्ब नाही करता यायचा मला, तर मी काय करेल? फाइंड यूज करेल. फाइंडनं काय होईल? ती एरर येणार नाही. इज इट क्लिअर? ओके. फाइंड मेथड कळली तुम्हाला सर्वांना. नेक्स्ट मेथड बघा आता, रिप्लेस मेथड. रिप्लेस काय करतं? काय करतं? स्ट्रिंग आहे. इथं काय लिहिलं आपण बघा, एस लिहिलं ना, एस हा तुमचा स्ट्रिंग आहे पूर्ण, करेक्ट. इथं तुम्ही लिहिणार ओल्ड व्हॅल्यू, इथे लिहिणार न्यू व्हॅल्यू. काय होईल? या स्ट्रिंगमध्ये जाऊन अपडेट करेल तो, ओल्ड व्हॅल्यूला न्यू व्हॅल्यू सोबत रिप्लेस करेल. तर तुम्ही विचाराल सर एस डॉट का लिहिले? डॉट डॉट काय असते? नेहमी डोक्यात प्रश्न पडतो ना, काय डॉट काय? डॉटचा अर्थ होतो, डॉटचा यांनी तुम्ही काय करता? एक मेथडला ॲक्सेस करता. तुम्ही सी शिकले असाल किंवा नॉट सी, सी प्लस प्लस शिकले असाल किंवा तुम्ही जावा शिकले असाल, त्याच्यामध्ये क्लास राहते. क्लास राहते ना, क्लास. आणि क्लासमध्ये काय राहते? मेथड्स राहतात. काय राहतात? आणि त्या मेथडला जर ॲक्सेस करायचं असलं, त्या मेथडला जर ॲक्सेस करायचं असलं तर कसं ॲक्सेस करता? त्या क्लासचा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता. काय क्रिएट करता? ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर त्याची मेथड लिहिता. काय लिहिता? त्याची मेथड. तर ही रिप्लेस काय आहे? स्ट्रिंग नावाचा एक क्लास आहे पायथॉनमध्ये. एव्हरीथिंग इन द पायथॉन इज अ क्लास. तुम्ही बघितलं असाल, टाईप लिहिताना टाईप ऑफ एस काय येते? तुम्हाला काय लिहून येते? ॲज अ आन्सर क्लास लिहून येते. काय ते लिहून? क्लास स्ट्रिंग येते की नाही आहे? हॅव यू ऑब्झर्व दॅट थिंग? क्लास स्ट्रिंग. आणि या स्ट्रिंग नावाच्या क्लासमध्ये खूप साऱ्या मेथड्स आहेत. आताच आपण 2 मेथड पाहिल्या, 4 मेथड पाहिल्या. कोणकोणत्या पाहिल्या? फाइंड पाहिलं, आर फाइंड पाहिलं, इंडेक्स पाहिलं आणि आर इंडेक्स पाहिलं. ह्या काय त्या क्लासमधल्या मेथड्स आहे. आणि ह्या मेथडचं काम काय आहे? सांगितलं मी तुम्हाला, फाइंड आउट करून देणं अकरन्स. इज इट क्लिअर? म्हणून इथं आपण एस डॉट लिहितो. एसचा अर्थ होते ऑब्जेक्ट आणि त्या ऑब्जेक्टमधली मेथड. कोणती मेथड आहे? एस इज अ ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट कोणता आहे? रिप्लेस. कोणता ऑब्जेक्ट आहे? रिप्लेस. काय रिप्लेस करायचं आहे? वर्ल्डनी रिप्लेस करायचं आहे. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? ओके, चलो. तर मी काय करतो? नेक्स्ट लाईन वर जातो. आता इथं काय लिहावं लागेल? मला याचं आउटपुट बघायचं असलं काय करावं लागेल? प्रिंट. काय करावं लागेल? प्रिंट टेस्ट लिहावं लागेल ना. दॅट इज अ फायनल आउटपुट. प्रिंट टेस्ट लिहावं लागेल. देन काय लिहून येईन इथे? काय लिहून येईन? रिप्लेस हॅलो. काय लिहून येईन? ॲक्च्युली काय आहे? सेंटेन्स कंप्लीट आहे पहा इथे. नेक्स्ट लाईनवर गेलं बघा, हे पहा प्रिंट. एवढा सेंटेन्स आहे. काय लिहून येईन याचा आन्सर? रिप्लेस पायथॉन विथ वर्ड. काय लिहून येईन? हॅलो वर्ल्ड लर्नर. हॅलो वर्ल्ड लर्नर असं लिहून येईन याचा आउटपुट. क्लिअर? ओके. नेक्स्ट पहा आता आपण याच्यात पाहू. राईट अ प्रोग्राम टू रिप्लेस स्पेसेस फ्रॉम अ गिवन स्ट्रिंग. तुमचा प्रोग्राम आहे समजा, असा एक हे आहे ABCDEFG. तुम्हाला स्पेसेस रिमूव्ह करायचे आहे. काय कसं रिमूव्ह करणार? ही कोणती व्हॅल्यू आहे? ओल्ड व्हॅल्यू. ही कोणती व्हॅल्यू आहे? न्यू व्हॅल्यू. कळलं? काय होईल? ह्या स्पेसेस रिमूव्ह होतील की नाही होत? म्हणजे काय होईल? आन्सर काय लिहायचं? ABCDEFGHIJKLMN. ओके, इज इट क्लिअर? तर रिप्लेसचा यूज कळला. रिप्लेस इज अ मेथड and I will show you the all the methods. मी तुम्हाला मेथड्सच्या दाखवू शकतो प्रोग्रामॅटिकली. हे बघा, समजा इथे एखादी स्ट्रिंग लिहिली मी, एस इज इक्वल्स टू हॅलो वर्ल्ड असं एक लिहिली मी मेथड. समजा फॉर एक्झाम्पल मला बघायचं आहे याचा टाईप कोणता आहे? प्रिंट. टाईप ऑफ एस. बघा केअरफुली बघा काय लिहून येतं आउटपुट याचं. आउटपुट लिहून येतं क्लास एस टी आर. याचा अर्थ काय?
स्ट्रिंग नावाचा एक क्लास आहे. काय? स्ट्रिंग एक क्लास आहे. त्या क्लासमध्ये भरपूर सारा मेथड आहे. त्या मेथड आता मला बघायच्या आहे. एक्झिक्युशनची वाट पाहू आपण. ओके. इथं बघू शकता तुम्ही काय आला आन्सर याचा. क्लास str ना. कॉपी सिलेक्शन ते लिहितो मी क्लास str कमांड V. पण मला बघायचं आहे या स्ट्रिंगमध्ये कोणकोणत्या मेथड्स प्रेझेंट आहे. स्ट्रिंग इज अ क्लास, ॲक्च्युली क्लास आहे हा, पण याच्यामध्ये कोणत्या मेथड्स प्रेझेंट आहे मला बघायचं आहे. dir ऑफ s लिहावं लागेल. काय लिहावं लागेल? मी मगाशी सांगितलं होतं ना dir, आठवा. बघा आता मी करतो याला एक्झिक्यूट. इथे तुम्हाला मिळेल बघा. दीज आर ऑल द मेथड्स ऑफ दॅट क्लास. आपण त्याच्यातली इन्युमरेट वापरली होती कुठेतरी, मला आठवते. ठीक आहे. बघा ह्या मेथड्स आहेत साऱ्या. दीज ऑल आर द मेथड्स ऑफ दिस क्लास. सम आर द मॅजिक मेथड्स. विल सी काय असतं ते बघू आपण. हे बघा मेथड्स आहेत, दिसत आहेत. दीज आर द मेथड्स. आपण एवढ्या याच्यातल्या महत्त्वाच्या कव्हर करणारा, सर्व कव्हर करणं पॉसिबल नाही. जिथं तुम्हाला इज दिसते ना, इज अप्पर, इज टायटल दिसत आहे, इज स्पेस, ते काय चेक करते? ट्रू ऑर फॉल्स यांचा रिझल्ट आहे. काय रिझल्ट म्हणजे हा टायटल केस आहे का, हा अप्पर केस लेटर आहे का, कळत आहे का? टायटल केस आहे का? मग तुम्ही काय लिहा? एस डॉट इज अप्पर. पहा मी फॉर एक्झाम्पल एक ट्राय करतो. एस डॉट इज अप्पर, अप्पर क्लास त्याचा आहे का बघू आपण. इथे इथलीच मेथड घेतली आहे. एस डॉट कंट्रोल V इज अप्पर कंप्लीट. पहा रिझल्ट काय येतो याचा. रिझल्ट इज फॉल्स. हां, अप्पर केस नाही आहे, टायटल केस आहे. ते कोणता केस आहे माहिती आहे का तुम्हाला? केसेस कोणते असतात? ही जी आहे HELLO हॅलो, याला म्हणतात टायटल केस. अप्पर केस कशाला म्हणतात? HELLO. दिस इज कॉल्ड ॲज अ लोअर केस. आणि HELLO याला म्हणतात लोअर केस. दिस इज अ अप्पर केस. दिस इज अ टायटल केस. इट इज अ लोअर केस. माहीत होतं काय तुम्हाला? हां, कन्फ्युजन इथं होते भरपूर जणांचं. टायटल केसला आपण अप्पर केस म्हणतो. थोडं लक्षपूर्वक पाहून घ्या. दिस इज अ टायटल केस, दिस इज अ अप्पर केस, दिस इज अ लोअर केस. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? तर ह्या भरपूर साऱ्या मेथड याच्यामध्ये प्रेझेंट आहे. तुम्ही स्वतः टाईम असेल तर एक्सप्लोअर करू शकता. कंट्रोल Z. हां, आता मला अजून एक मेथड पाहायची आहे. फॉर एक्झाम्पल एस डॉट लोअर. लोअरचा अर्थ काय होतो? टू कन्वर्ट द गिवन स्ट्रिंग इन टू द लोअर केस. पहा लोअर केसमध्ये झालं. इज इट क्लिअर? एस डॉट कोणती मेथड ॲक्सेस करताना मेथड ॲक्सेस करण्याचा रूल आहे. तो रूल म्हणजे तुम्हाला त्या क्लासचा ऑब्जेक्ट लागेल. काय लागेल? आणि मेथड लागेल. ऑब्जेक्ट कोणता इथे? एस इज अ ऑब्जेक्ट. क्लासचा ऑब्जेक्ट. कोणत्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे? हा str क्लासचा ऑब्जेक्ट आहे. आणि त्याची मेथड कोणती आहे? लोअर आहे. याचा हे आउटपुट आहे हॅलो वर्ल्ड. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट भरपूर साऱ्या अशा मेथड्स आहे. तुम्हाला याच्याबद्दल जर हेल्प हवी असेल फर्दर तर काय टाईप करता तुम्ही? HELP हेल्प. हेल्प काय? हेल्प इज अ फंक्शन ना. इट इज नॉट अ मेथड राईट नाउ. मेथड आहे का ही? नाही. इट इज अ फंक्शन. एस बघा भरपूर सारे याच्यात काय म्हटलं? नो डॉक्युमेंटेशन फाउंड. डॉक्युमेंटेशन याचं अवेलेबल नाही आहे. काही काही याचं डॉक्युमेंटेशन राहते, काही काही याचं नाही राहत. नाही आहे डॉक्युमेंटेशन. ओके. नो डॉक्युमेंटेशन इज फाउंड म्हणजे काय? या मेथडचं डॉक्युमेंटेशन आहे नाही. एनिवे मे बी तुम्ही पायचाम वापरत असाल त्याच्यात ट्राय करून पहा. मे बी तुम्हाला मिळून जाईल डॉक्युमेंटेशन. याच्यात देत नाही आहे तो. ओके ठीक आहे. देन
आपले नेक्स्ट कॉन्सेप्ट बघूया आपण. कोणतं होतं आपलं? हे स्लाइड सुरू होती आपली. ठीक आहे. हां, इथे बघा स्प्लिट मेथड, हे खूप कामाची मेथड आहे. स्प्लिट हे झालं आपलं रिप्लेस. स्प्लिटचा नेमका अर्थ काय होतो? व्हॉट इज स्प्लिट? तुमच्याकडे पायथॉन नावाचं काय आहे? हे आहे. तुम्हाला काय करायचं? स्प्लिट करायचं आहे. स्प्लिट केलं ना, याच्यावर एक प्रोग्राम लिहून देतो तुम्हाला मी. याचा उपयोग कसा होऊ शकतो याचा प्रोग्राम बनवतो मी रिअल टाइम, एक स्प्लिट मेथडचा. ठीक आहे. काय प्रोग्राम घेतला? इथे आलो मी, इथे लिहिला, कंट्रोल व्ही केला, इथं वेगळी स्ट्रिंग लिहितो. प्रॉडक्ट इज रिअली गुड, असा एक रिव्ह्यू दिला कस्टमरनं. स्पेलिंग बरोबर आहे? ठीक आहे. ठीक आहे. मग काय करणार मी याला? स्प्लिट करणार. कशामध्ये स्प्लिट करणार? इथं दिलेलं आहे स्प्लिटचं. काय केलं? स्प्लिट पहा, S1 डॉट स्प्लिट केलं. हां, आणि एका लिस्टमध्ये याला स्टोअर केलं. लिस्ट कोणती आहे? हा इथे लिस्ट आहे. L1 इक्वल्स टू, समजा L इज अ लिस्ट, S1 डॉट SPLIT स्प्लिट केलं. बघूया आपण लिस्ट. प्रिंट एल ठीक आहे. आता रिव्ह्यू पाहिजे तुम्हाला. पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहे की निगेटिव्ह रिव्ह्यू आहे याचा? कसं करणार प्रोग्रामिंग याचं सांगा? कोणतं स्टेटमेंट वापरणार तुम्ही? फॉर लूप वापरणार. फॉर एक्स इन एल, फॉर एक्स इन एल. याच्यात कंडिशन लिहिणार. काय लिहिणार कंडिशन? हां, इफ एक्स इक्वल्स टू गुड. मल्टिपल इफ एलिफ लिहू शकता ना तुम्ही. काय लिहान? फायनल प्रिंट पॉझिटिव्ह रिव्ह्यू. इज इट एल्स? आता भरपूर सारा कंडिशन, असं थोडी एकच गुड असू शकते. कोणी एक्सलंट पण लिहू शकते, कोणी अजून काही लिहू शकते. तर तुम्हाला एलिफला लिहत जावं लागेल. इज इट क्लिअर? ठीक आहे. एल्स एक एक्झाम्पल आहे. मी लो लेवलचं सांगितलं तुम्हाला, याच्यापेक्षा मोठं लॉजिक इम्प्लिमेंट होते केव्हाही पण एक जस्ट फॉर अंडरस्टँडिंग. प्रिंट ओके. ठीक आहे. दिस इज द रिव्ह्यू. ठीक आहे. पॉझिटिव्ह रिव्ह्यू. बाकी ओके. पॉझिटिव्ह रिव्ह्यू. इज इट क्लिअर? एक ॲनालिसिस केलं आपण बेसिक लेवलवर. देन नेक्स्ट याच्यात तुम्ही पाहू शकता स्लाइड शो. हे झालं होतं आपलं स्प्लिट काढलं. तुम्ही स्प्लिट बाय कॉमा पण देऊ शकता. स्प्लिट बाय कॉमा म्हणजे बघा असं 2 सेंटेन्स, हा पूर्ण सेंटेन्स आहे. एक सेंटेन्स कोणता आहे? पायथॉन इज पॉवरफुल लँग्वेज. त्यानं काय केलं? इथपर्यंत घेतलं आणि काय केलं? 2 वर्डला वेगवेगळ्या याच्यात केलं कन्वर्ट. ठीक आहे. इथे बघा, इथे इथून लक्षात येईल तुमच्या. इनपुट काय दिलं? इनपुट हे दिलेलं आहे. कोणता इनपुट? हे. तुम्हाला याच्यामध्ये एवढा भाग सेपरेट करून पाहिजे आहे. कळलं का? मग इथं तुम्हाला कॉमा द्यावा लागेल. इनपुट कोणता आहे पहा. इनपुटकडे व्यवस्थित बघा. इनपुटमध्ये काय चेंजेस आहे? इथं कॉमा दिलेला ऑलरेडी इनपुटमध्ये. ठीक आहे. हे सेंटेन्स वेगळं आहे, याच्यामध्ये कॉमा आहे. पायथॉन इज कॉमा. मग तुम्हाला हे एवढं सेपरेट करून पाहिजे आहे. इथं कॉमा प्रोव्हाइड करा. कळलं? बघा मिळालं तुम्हाला आउटपुट असं. किंवा तुम्हाला डॅशनं सेपरेट करून पाहिजे, म्हणजे डॅश आहे याच्यामध्ये, तुम्हाला असं करून पाहिजे. काही लिहिते इथे डॅश दिलाय. लिस्टमध्ये तर कॉमानच सेपरेट होईल. लिस्टमध्ये कशानं सेपरेट होईल? कॉमाने. इथे डॅश दिलेला आहे, याच्यात डॅश आहे ना. डेटात कधी कधी डॅश असते, कॉमा असते की नसते? डेटा कसा असतो? डेटा क्लीन नसतो केव्हाच. तुम्ही रिअल टाईम रिव्ह्यू बघा. लोक एकदम कधी कधी हॅलो ओके डॉट लिहितात, किंवा
डेटा जो भरला जातो किंवा डॅश डॅश लिहितात, प्रत्येकाची स्टाईल वेगळी राहते रिव्ह्यूची. तो असा क्लिअर कट सेंटेन्स लिहिते का ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स केव्हाच लिहत नाही रिव्ह्यूवर. मग या गोष्टीला हँडल करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यात त्यांनी आणल्या. जर मधात कॉमा असेल तर काय करायचं, मग असं स्प्लिट करा, तसं स्प्लिट करा. कळलं का तुम्हाला? समजा कोणी मधात डॅश डॅश दिली तर त्याला माहीत आहे याच्यात डॅश आहे म्हणून. डेटामध्ये काय डॅश आहे, काय डेटामध्ये डॅश आयपन त्याला आयपन म्हणतो आपण आहे, मग त्याला असं सेपरेट करून द्या. झालं सेपरेट. तर हे सर्व गोष्टी याच्यामध्ये आहे. दिस इज अ स्प्लिट. डिफॉल्ट काय त्याचा स्पेस आहे. डिफॉल्ट काय स्पेस. डिफॉल्ट इज अ स्पेस. जर याच्यात डॅश असेल तर तुम्हाला स्प्लिटमध्ये डॅश आहे बा असं सांगावं लागेल. जर डेटात जर कॉमा असेल तर स्प्लिटमध्ये सांगावं लागेल की डेटात कॉमा आहे. जर डेटात डॅश असेल तर तुम्हाला सांगावं लागेल की डेटामध्ये डॅश आहे. मग तो काय करेल, वेगवेगळं काढून तुम्हाला सेपरेट लिस्ट बनवून देईल. कळलं का? इज इट क्लिअर टू एव्हरीवन?